मित्रांनो नमस्कार, जय शिवराय. तर उद्या 9 ऑगस्ट भव्य असं सोन्या 50-50 केसरी मैदान दहिवडी येथे पार पडणार आहे. तर या मैदानाचे लाईव्ह लॉट्स सुरू झाले आहेत थोड्या वेळापूर्वी. तर या लाईव्ह लॉट्समध्ये आतापर्यंत 20-21 गट झाले होते. तर त्या गटामध्ये कोणते कोणते नंदी पडणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या गौरव पवार सातारकर या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आज तुम्हाला मी जरा सांगतो कोणते नंदी कोणत्या गटात पळणार आहेत ते. तर या मैदानाच्या गट क्रमांक 1 मध्ये स्वराज 855ची चिठ्ठी निघालेली आहे. परत गट क्रमांक 3 मध्ये किरणप्पा यांचा जलवा सुद्धा मित्रांनो पळताना दिसणार आहे आपल्याला. तसेच गट क्रमांक 4 मध्ये सुलतान 2111 आपल्याला माहिती नंदी तो सध्या आता खूप चर्चेतला नंदी आहे मित्रांनो. सुलतान 2111 एक चांगला पळ आहे त्याचा, तो सुद्धा गट क्रमांक 4 मध्ये पळताना दिसणार आहे. आणि स्वराज 855ची देखील चिठ्ठी या गटात आपल्याला निघालेली पाहताना दिसते. तसेच गट क्रमांक 8 मध्ये आपल्याला दहादा सरकार म्हणजेच स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा घरचा साज आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. तास क्रमांक 1 वर अर्जुन आणि रायफल हा घरचा साज आहे. तसेच यामध्ये गट क्रमांक 8 मध्ये आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी बलमाच्या दावणीचा छोटा बलमा म्हणजेच अक्षय मोरे यांचा छोटा बलमा देखील आपला पळताना मिळणार आहे. तर गट क्रमांक 9 मध्ये आपल्याला पप्पू शेठ मोरे अमरापूर भारत अक्कू ड्रायव्हर यांचा भारत हा देखील आपल्याला पळताना दिसणार. आणि तोच तो म्हणजे कोणासोबत तर ओम ज्वेलर्स यांचा भारत 916 यासोबत ही जोडी पळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच गट क्रमांक 11 मध्ये संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी यांचा बब्या आणि फकड्या ही गाडी पळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला. आणि तसेच 11 मध्ये आपल्या सर्वांचा लाडका निमगावकरांचा सावकार आणि समीर भैया इस्लामपूर यांचा पाकऱ्या सुद्धा छोटा पाकऱ्या सुद्धा मित्रांनो या गटामध्ये पळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच हा एक चांगला गट आहे मित्रांनो. तसेच गट क्रमांक 12 मध्ये 5व्या तासावर कचरेवाडीकरांचा सुंदर हा देखील आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला. परत गट क्रमांक 14 मध्ये पंढरीशेठ फडके यांचा पक्षा दहादा आणि जोकर. तसेच पृथ्वीदादा खुटवड दैवतशेठ गोवेकर यांचा किसना ही पण गाडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. म्हणजेच पक्षा दादा आणि जोकर आणि किसना ही गाडी ह्या 14व्या गटात लागलेली आहे. परत अजून एक गाडी लागली मित्रांनो, ती म्हणजे 4थ्या तासावर पाकऱ्या आणि सावकारची. म्हणजे हा गट म्हणजे लढत होणार आहे या गटात नक्कीच. तसेच 15 मध्ये मित्रांनो सासपडीकरांचा लकी शेठ यांचा रॉकी भाई आणि मोडणीकरांचा चिकारा सुद्धा मित्रांनो या गटामध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे 15व्या गटामध्ये. तसेच लेंगरेकरांचा म्हणजेच आपले सर्वांचे लाडके 42-42 सरकार यांचा शुगर विनायक शेठ लेंगरे यांचा शुगर देखील आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. आणि तो म्हणजे पालेगावकरांचा हिंद केसरी बादल सोबत आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो महत्त्वपूर्ण अपडेट अशी होती की आता तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या सर्वांचा लाडका देव बकासूर आपल्या परवाच मुलाखतीमध्ये राहुल आप्पा यांनी सांगितलं होतं की बकासूरबद्दल की तो पळायला आला पाहिजे मित्रांनो. आणि तो 100% या मैदानामध्ये पळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि तो पळणार आहे म्हणजेच आपला सर्वांचा लाडका देव बकासूर हा गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये बकासूरची चिठ्ठी निघाली मित्रांनो. आणि तो पळणार आहे शिराळाकरांचा देवा यासोबत पळणार आहे मित्रांनो. नक्कीच राहुल आप्पांचा कुठेतरी शब्द मामांनी पाळला नक्कीच, कारण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील ते म्हटले होते की बकासूर आपल्या मैदानावर पळायला आलाच पाहिजे. आणि तो 100% मित्रांनो या मैदानात पळणार आहे. तो पळणार आहे देवासोबत. आणि नक्कीच मित्रांनो हे मैदान एक सुंदर असं
पार पडेल मित्रांनो नक्कीच, कारण या मित्रांनो या मैदानात बक्षिसांचा वर्षाव अक्षरशः होणार आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी सचिन देखील मी तुम्हाला अपडेट देतोय. तर आपल्या सर्वांचा लाडका नातेपुतेकरांची शान, महाराष्ट्राची शान, तसेच शाहिदबाई मुलानी यांचा हिंद केसरी सचिन हा देखील आपल्याला मित्रांनो पळताना पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच आत्ताच शाहिदबाईंशी माझं बोलणं झालं यावर. आता तो एकदम पूर्णपणे व्यवस्थित आहे. नक्कीच त्याची चिठ्ठी देखील आपल्याला मिळेल, आपल्या गटामध्ये कोणते पळतो ते पाहायला मिळेलच. तत्पूर्वी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच फॉलो करा. धन्यवाद सगळ्यांना.